एनएसपी बॉईज नालासोपारा विरोधात स्काय रायडर्स भटवाडी घाटकोपर या दोन संघादरम्यान टॉस जिंकला तो स्काय रायडर्स भटवाडी या टीमने आणि प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारले. सलामीची जोडी मैदानात दाखल झाले. एनएसपी बॉईज नालासोपारा टीमची स्वतः टीमचा कॅप्टन नॉन स्ट्रायकिंग एंडला उभा सुमित ढेकले आणि त्याच्या साथीला इनफॉर्म बॅटर. या वर्षीचा हंगाम मागचे 2 ते 3 वर्ष ज्याने सातत्याने गाजवले तो अर्थातच आकाश जांगीड. पहिला चेंडू उंच तर गेला आणि तितकाच लांब देखील गेला. डाऊन द ग्राउंड गोलंदाजाच्या डोक्यावरून आलाय ते. याच बॉल वरती निमिष वरती केले ते आक्रमण. थोडा पुढे टाकला होता चेंडू त्यावरती चढवलाय ते हल्ला. प्रथम क्रमांकाचं पारितोषिक या स्पर्धेसाठी तब्बल 2.5 लाख रुपये व धर्मवीर चषक. द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक रोख रक्कम 1.5 लाख रुपये व धर्मवीर चषक. प्लेअर ऑफ द टुर्नामेंट इलेक्ट्रिक बाईक. पहिल्याच बॉलवरती षटकार 6 धावा. पुन्हा एकदा तोच प्रयत्न होता. ऑफ स्टंपच्या बराच बाहेरचा चेंडू पंच इथे दंडित करतात. इट्स अ व्हाईट बॉल. एक्स्ट्राच्या स्वरूपात एक धाव इथे जोडली जाते. प्रेक्षकांची गर्दी या क्रीडांगणावरती सातत्याने आपण पाहतोय. रायगड संघ सेमीफायनल मध्ये जाऊन पोहोचलाय. 2 सामने त्याने जिंकलेत. या अगोदरचा सामना जिंकला तो आदित्य प्रिया लॉजिस्टिक टीमने. हाफ ट्रॅकर बॉल हल्ला चढवला कव्हर्सला. क्रीडांगण थोडं विस्तारित स्वरूपाचं तिथे सापडलाय आकाश जांगीड. पहिला धक्का मिळतोय तो एनएसपी बॉईज नालासोपारा टीमला. क्लिअर आहेत. आकाश जांगीडची जरी विकेट गेली असली तरी सुद्धा आक्रमकपणा फलंदाजीतला सोडायचा नाही. पहिल्याच बॉल वरती ऑफ स्टंपच्या दिशेने असलेल्या चेंडूवरती लॉंग ऑफ आणि कव्हरच्या मधोमध मारलेला चौकार. फटका फसलाय. पव्य क्षेत्ररक्षक पोहोचेल का? पुढे आलाय अमित. जज करतोय. मंदार देखील बाद. दुसरा धक्का दिलाय तो निमिषने.
काय आक्रमण चालू आहे पहा, विकेट जात आहेत तरी सुद्धा आक्रमण थांबवलेलं नाहीये. टॅप करण्याचा प्रयत्न होता, बॅटची आतमधली कडा घेऊन चेंडू मागे चाललाय घोषांकित क्षेत्रामध्ये. शेवटच्या चेंडूवरती कमबॅक केलं ते निमेशने. पहिल्या षटकाचा खेळ इथे समाप्त झालाय. धाव संख्या आहे ती धाव फलकावरती 17 आणि विकेट गेल्यात एनएसपी बॉयज नालासोपारा टीमच्या 2, 17 वरती 2. खेळ समाप्त झाला. धावसंख्या झाली ती मात्र 18. या ओव्हरमध्ये 2 षटकार पाहिले. आकाशने सुरुवात केली होती, तो बाद झाला. त्यानंतर मंदार आला, त्याने चौकार खेचला. प्रथमेश ठाकरेच्या बॅटमधून देखील एक षटकार आलाय आणि नॉन स्ट्रायकिंग एंडला टीमचा कॅप्टनच मात्र उपस्थित होता सुमित, तो असेल आता ऑन स्ट्राईक. पाहुण्यांना इथे सन्मानित करण्यात येते. कुणालभाई सरमळकर यांच्या वतीने पाहुण्यांचा सन्मान या मुख्य मंचावरती होतोय. महाराष्ट्राची प्रतिकृती साकारलेली ही सन्मान चिन्ह देऊन इथे पाहुण्यांना सन्मानित करण्यात येत आहे. गोलंदाजीसाठी रोहित, सुमित साठी टाकलेला हा चेंडू थोडा खाली राहिला. जी अपेक्षा होती त्या अपेक्षेपेक्षा थोडा चेंडू खाली राहिला आणि थोडा वेगाने निघून गेला विकेट किपरच्या हातामध्ये. डॉट बॉलची सांगता करतोय गोलंदाज रोहित. हेच करावं लागेल सुमितच्या विरोधात. पुन्हा तोच प्रयत्न, थोडी गती कमी केली होती संमिश्रित गोलंदाजी करत असताना. या अगोदर चेंडू थोडा खाली राहिला, यावेळी उसळी घेतली आणि थोडा धीम्या गतीने देखील आला. हेच घडतंय. पाऊस जेव्हा जेव्हा आलाय तेव्हा धावांचा पाऊस देखील पडलाय. आज लिफ्टी बॅटर इफेक्टिव्ह ठरलेत, खास करून विशारदने केलेली फलंदाजी जबरदस्त. भूषण पाटील पराभूत झाला तरी सुद्धा खूप चांगला खेळला. मागे चालला चेंडू, डिक्लेअर झोन मध्ये आणखी एक धाव जोडली जाते. पहिल्याच ओव्हरमध्ये धावा आल्या त्या 18. चांगली गोलंदाजी करतो रोहित. स्क्वेअर लेग आणि मिड विकेटच्या मधोमध मारण्याचा प्रयत्न होता. विकेट किपरच्या हातातून चेंडू निसटला, मागे गेला. डिक्लेअर झोन मध्ये एक धाव. 19 धाव संख्या. सेकंड ओव्हर इन प्रोग्रेस. हा ट्रॅकर बॉल स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक तैनात आहे. मिसफील्ड, त्याचा फायदा. सुमित वेगाने धावतोय. विकेट कीपर सुमित पोहोचलाय. चांगली रनिंग. शेवटी थोडा वेगाने धावला आणि आपली रन कंप्लीट केली. 21 लॉस ऑफ 2 विकेट्स. प्रेक्षकांच्या गर्दीमध्ये पावसाच्या रिमझिम मध्ये चालू असलेली ही लढत. एनएसपी बॉयज नालासोपारा विरोधात स्काय रायडर्स भटवाडी. 2 बलाढ्य संघ एकमेकांच्या विरोधात. हा ट्रॅकर बॉल पूल केला अगदी समोर लॉंग ऑनला. क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये चेंडू इथे विसावतोय. फक्त एकच धाव. पहिल्या ओव्हरमध्ये धावा आल्या होत्या 18. रोहितने आतापर्यंत धावा दिल्या त्या 3. स्कोर जाऊन पोहोचला 22. विकेट गेल्या 2. सेकंड ओव्हर चालू आहे. भन्नाट गोलंदाजी केली ती रोहितने. खूपच चांगली गोलंदाजी. रोखलं धाव संख्येला या ओव्हरमध्ये, कारण मागच्या ओव्हरमध्ये विकेट जरी आल्या असल्या तरी सुद्धा तब्बल धावा आल्या होत्या त्या 18. आणखी एक चांगला चेंडू प्रथमेश ठाकरेच्या विरोधात. द्वितीय क्रमांकाचं षटक इथे समाप्त झाले. निमिषच्या पहिल्या षटकात धावा आल्या होत्या 18 आणि या ओव्हरमध्ये रोहितने फक्त धावा दिल्या त्या मात्र 3. टोटल ऑन स्कोर कार्ड 22 लॉस ऑफ 2 विकेट.
क्रीडा रसिकांचं धर्मवीर चषकामध्ये मनपूर्वक स्वागत. 2 षटकांचा खेळ समाप्त झाला. धावसंख्या ती 22. बॅटची कडा मागे चालला चेंडू पुन्हा एकदा गोशांकी क्षेत्रामध्ये. एकच धाव. हातातून बॅट निसटली सुमितच्या. हे पाहतो आपण पावसाळी क्रिकेटमध्ये सातत्याने ग्रीप एवढी मिळत नाही पावसामध्ये. महेश शिंदे लॉंग ऑफला चांगला प्रयत्न. झेल मात्र सुटलाय सुमित डेकलेचा. सुमित डेकलेला तुम्ही ते चान्स देऊ शकत नाही. अतिशय आक्रमक खेळाडू. 5 संधी मिळाली लगेच दुसरी धाव त्याने चोरली. या सिली मिस्टेक्स तुम्हाला सेकंड इनिंग मध्ये अर्थातच चेसिंग करत असताना त्रास देतात कारण इथे एक एक धाव महत्वाची आहे. या संपूर्ण स्पर्धेमध्ये आतापर्यंत गोलंदाजांचा थोडा वर्चस्व जास्त राहिला. गोलंदाज हाबी ठरलेत. काय गोलंदाजी चालू आहे सध्याच्या घडीला महेश शिंदे कडून. सेकंड ओव्हर मध्ये देखील रोहिताला त्याने फक्त 3 धावा दिल्या होत्या. पहिल्या ओव्हर मध्ये जरी धावांचा पाऊस असला तरी सुद्धा आता मात्र स्काय रायडर्स भटवाडी घाटकोपर संघ कमबॅक करत असताना हे कमबॅक गरजेचं होतं. लॉंग ऑफच्या दिशेने खेचलेला फटका. गॅप आहे त्या ठिकाणी. क्षेत्ररक्षक पोहोचलाय. चांगली फिल्डिंग आपण इथे पाहतोय. फक्त एकच धाव. कंट्रोल केलं अक्षरशः या गोलंदाजांनी. पावसाळी रबर बॉल क्रिकेट स्पर्धा. पावसाची रिमझिम सातत्याने चालू आहे. कालपासून थोडा जास्तच पाऊस आहे मुंबईमध्ये आणि या रिमझिम पावसामध्ये देखील कित्येक प्रेक्षक वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित राहून या क्रीडा नगरीमध्ये या स्पर्धेचा आस्वाद घेत असताना सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत. 26 धावा. विकेट 2. थोडा चेंडू खाली राहिला प्रथमेश साडी. धावा रोखल्या गेल्यात. गोलंदाज या खेळपट्टीवरती हावी राहिलेत. याच्या मागचं कारण काय? तिसरं षटक संपल्यानंतर आपण नक्कीच तिसरं षटक देखील इथे समाप्त होतोय. 27 धावा झालेल्या आहेत. विकेट गेल्या 2. जय सर कॉमेंट्री बॉक्स मध्ये. जय सर काय वाटतंय की या खेळपट्टीवरती गोलंदाजांचा वर्चस्व जास्त राहिलाय? काय कारण असेल? या गोलंदाजीतील एकंदरीत आपण एक गोष्ट समीर सर या गोष्टीकडे पाहिलं ना तर खेळपट्टीवरती कुठे पाणी आहे, पाण्याच्या निचरा कुठे होतोय, कुठे पाणी आहे आणि तिथे चेंडू टाकण्याचा प्रयत्न केला. जास्त करून गोलंदाजांनी या खेळपट्टीवरती या गोष्टीकडे कल या राहिला आहे की पाण्यामध्ये चेंडू टाकावे, खांद्याचा वापर जास्तीचा करावा, चेंडू उजव्या यष्टीच्या बाहेर टाकावे. आणि म्हणून की काय अद्याप महेश सिंह जो पुण्याच्या सिंहगडला बिलॉंग करत असताना पाहायला मिळाला, त्यानेही चांगली गोलंदाजी केली. त्यानेही आपण पाहिलं तर केवळ 5 धावा दिल्या. प्रत्येक गोलंदाजाने या गोष्टीकडे कल आपला पाहायला मिळतोय आणि म्हणून की काय गोलंदाज अद्याप यशस्वी झाले. 3 षटक संपले. 27-2 ही सद्य परिस्थिती. एनएसपी बॉयज नालासोपारा. या प्रश्नाचं उत्तर शोधणं आता फलंदाजांसाठी फार गरजेचं आहे. जर का धावा उभा राहायचे असतील तर सुरुवातीला आक्रमण जरूर झाली परंतु त्यानंतर रोहित असेल, महेश असेल त्यांनी मात्र ते थांबवलंय. पुन्हा एकदा रोहित येतोय ज्याने दुसरं षटक टाकलं होतं. फक्त 3च धावा दिल्या होत्या. हा देखील हाफ ट्रॅकर बॉल वेगाने निघून चालला. विकेट किपर पर्यंत फेक होते आणि रनआउटच्या स्वरूपात बाद होऊन परतेल तो प्रथमेश ठाकरे. आणखी एक धक्का एनएसपी बॉयज नालासोपारा टीमला.
धमाका षटकार 6 धावा. या खेळाडूवर का उभा राहिला, कारण याच्याकडे सिंहाची तडप, आक्रमकता आणि आत्मविश्वास आहे. ज्या पावसाळ्या बरोबर क्रिकेटने त्याला बाहुबली नाव दिलं ना, त्याच पावसाळी क्रिकेटमध्ये तो खेळतोय. तोच प्रयत्न होता. बिस टाइम स्ट्रोक, बॅटच्या अगदी खालच्या हिस्साला चेंडू लागला. कदाचित सुमित दुसऱ्या धावेसाठी, परंतु थांबवले प्रतीकने. एकच धाव इथे जोडली जाते. 55 धावा इथे डिफेंड झाल्या, त्या रायगड टीमने केलेल्या आहेत. सेकंड राऊंड मध्ये सेमीफायनल मध्ये ते दाखल झालेत. हे सुमित देखलेला ठाऊक आहे आणि तो माहिती आहे, ॲज अ बॅटर मैदानावरती तर निश्चितच खेळतोय, परंतु ॲज अ कॅप्टन डोक्यामध्ये ते कॅल्क्युलेशन देखील चालू असेल. 34 धावसंख्या सध्याच्या घडीला. ऑन स्ट्राईक आहे तो प्रतीक घरत. गोलंदाजी करतोय रोहित. वेगवान चेंडू होता. बॅट स्पीड महत्वाचा आहे. ज्या खेळपट्टीवरती पाणी साचतं, ज्या खेळपट्टीवरती पाण्याचा निचरा लवकर होत नाही, पाणी आहे त्या ठिकाणी चेंडू पडला तर झपकन येतोय, अशा ठिकाणी बॅट स्पीड ऑलवेज मॅटर करणार. आणि बॅट तरी किती फिरवणार, किती वेगाने फिरवणार. माणसं आहेत, मशीन तर नाहीये. 34 वरती 3. चौथं षटक रोहितने केलं कमबॅक. गरजेचं आहे टीमसाठी. फटका फसलाय. खूप चांगला झेल, खूपच चांगला झेल. जज केलं व्यवस्थित आणि तिथे आहे सुमित धोंगडे. बाद. समीर सर इथे पाहायला मिळाले. सुमित डोंगडे रायगडचा मिस्टर 360 म्हणून त्याच्याकडे पाहिलं जातं आणि एक चांगला झेल त्याच्या माध्यमातून फिनिश करण्यात आला. आपण चर्चा करत होतो रोहित खराची चर्चा तितकीशी व्हायला हवी, कारण रोहित खरात हा दुसऱ्या षटक आता होता. पहिल्या षटकामध्ये 3 धावा त्याने खर्च केलेल्या पाहायला मिळाल्यात आणि या षटकामध्ये रोहित खरात एक उद्योन्मुख डावखुरे आताचा गोलंदाज म्हणून मुंबईपर्यंत पाहिलं जातं. आणि अग्रमानांकित स्पर्धेमध्ये ज्याला आपण पाहतो आहोत, हे आपलं भव्य दिव्य व्यासपीठ जे आपण पाहत आहोत, या स्पर्धेचे प्रणेते कुणालजी सरमाळकर साहेब यांना आपण पाहतो आहोत स्ट्रिंग. एका मागोमाग एक धक्के दिलेत. या खेळपट्टीची चर्चा झाली, परंतु यष्टांच्या पाठीमागे संदीप कदम यांना आपण पाहिलं. प्रथमच असं यष्टीरक्षक आजच्या दिवसामध्ये पाहायला मिळाला समीर सर, की चेंडू जास्तीचा फील्ड केलाय, किंवा चेंडूला गॅदर केलाय. अगदी चांगले यष्टीरक्षण तेही म्हणता येईल, कारण याआधी राकेश प्रभूला आपण पाहिलं होतं की चेंडूला तो पुश करत होता, सातत्यपूर्ण अडवण्याचे प्रयत्न करत होता. संदीप कदम यांनी ते फील्ड केलं. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये शुभम जाधव, मानगाव एक्सप्रेस. मुंबई तुम्हाला ऍडजस्टमेंट करायला शिकवतोय आणि या खेळाडूंना ठाऊक आहे की कोणत्या सिच्युएशनला ऍडजस्ट कसं करायचं. ॲज अ विकेट किपर, ॲज अ बॉलर, ॲज अ बॅटर, ॲज अ क्रिकेटर, ते फार महत्वाचं आहे. पहा वेग किती आहे, वेग किती आहे. याच गोष्टीबद्दल आपण चर्चा सातत्याने करत होतो. बाईच्या स्वरूपात एक धाव जोडली जाते. 4 ओव्हरचा खेळ इथे समाप्त झाला. 35 धावसंख्या धावफलकावरती, विकेट गेल्या 4. शेवटचं षटक बाकी आहे. सुमित आणि त्याच्या साथीला नुकताच पोहोचलाय तो मात्र शुभम. या षटकामध्ये 14 ते 15 धावा येतील का, कारण रायगड विरोधात ताई पॅकर्स प्रभादेवी या 2 संघादरम्यान सेकंड राऊंडची जी मॅच झाली त्यामध्ये देखील लास्ट ओव्हरमध्ये विशारद आणि त्याचबरोबर अजित मोहिते यांनी जी बॅटिंग केली तिथे सामना फिरला आणि त्यानंतर आला ऐश्वर्य सुर्वे. लास्ट ओव्हरमध्ये 21 आल्या होत्या. त्यानंतर ऐश्वर्य सुर्वे आला, त्याने तातातैया नाचवला आणि तो सामना मात्र जिंकून दिला. तरी शेवटपर्यंत मॅच गेली होती. हे कॅल्क्युलेशन डोक्यात चालू असताना लास्ट ओव्हरमध्ये सुमित आणि त्याच्या साथीला असलेला शुभम किमान 50 पर्यंत पोहोचतील का, ही चर्चा कदाचित आता प्रेक्षकांमध्ये देखील रंगू लागली असेल.
हा चेंडू फार महत्वाचा आहे. पंचांनी तर व्हाईट बॉल घोषित केलाय. एक एक धाव इथे महत्वाची आहे. आतमध्ये स्ट्रगल एकाच गोष्टीसाठी चालू आहे की किमान या ओव्हरमध्ये 10 ते 12 धावा. पंचांचा इशारा येतो इट्स अ व्हाईट बॉल आणि फिल्डिंग करणाऱ्या टीमने रिव्ह्यू मात्र इथे गमावला. हे लक्षात असू द्या. ऍक्शन रिप्ले मध्ये तुमच्या समोर अगदी डोक्यावरून मात्र हा चेंडू निघून गेला. सुमित ढेकले सारखा नामचीन खेळाडू बाहुबली सध्या मैदानात आहे. त्याच्या विरोधात गोलंदाजी करतोय शेवटच्या षटकामध्ये आदेश. प्रयत्न चालू आहेत. सुमित धावतोय. एक धाव इथे कंप्लीट झाले. वेगाने क्षेत्ररक्षक 22 इथे पोहोचलाय. फेक करतोय. सुमित पोहोचेल का? पोहोचलाय. डायरेक्ट हिट तर झालाय. पाहूया निर्णय का असेल. पंच रेफर करतायत अमित सर तिसऱ्या पंचांकडे. पाहूया सुमित पोहोचलाय का. तिसरे पंच धावतोय पा. सुमित ढेकलेला बाहुबलीला तुम्ही धावताना पाहिलं. धावाला लागेल इथे. या मैदानाने त्यांना धावायला भाग पाडलंय. यावर्षी वर्ल्ड कप मध्ये देखील आपण पाहिलं कित्येकदा जेव्हा न्यूयॉर्क मध्ये काही मॅचेस होत्या नॉट आउट आहे बॅटर तेव्हा गोलंदाजांचा बोलबाला अगदी आपण इथे पाहिला. आणि तसंच काहीस या मैदानात देखील आपण पाहतोय की गोलंदाजांना साजेशी अशी खेळपट्टी अगदी या स्पर्धेमध्ये झालेली दिसते. पोचला इथे सुमित. 2 धावा त्याने चोरल्यात. हा स्टॅम्प आहे त्याचा. खेचलाय बॉल. बाहुबली का बोललं जातं सुमित ढेकलेला याचं उत्तर देत असताना मिड विकेटला षटकार. सुनील सर मला तर हल्लीचा एक डायलॉग आठवतो. रुको जरा सबर करो बोलाताना धक्काबुक्की नाही करणे का. अशाच रीतीचा होता की काय. ज्या पद्धतीने बॅकफुटला आला आणि ऑन साइडला पुल करत असताना त्याने एक षटकार ठोकलाय. बॅटची गडा घेतले. चांगला प्रयत्न आदेश देखील करतोय. डिक्लेअर स्वरूपात आणखी एक धाव इथे जोडली जाणार. 46 46 धावा धावफलकावरती आहेत. 2 चेंडू अद्यापही शिल्लक आहेत. कितपत धावा येणार. 50 ची चर्चा चालू होती. पोहोचेल का एनएसपी बॉईज नालासोपारा संघ. आदेश समोर सुमित ढेकले. हा कमी गतीने टाकलेला चेंडू होता खास करून सुमित साठी. अनपेक्षित राहिलं सुमित साठी. लास्ट बॉल. काय होणार या चेंडूवर. प्रयत्न करतोय बॅटची कडा परंतु फक्त आणि फक्त एकच धाव. चर्चा चालू होती. गोलंदाजी करणारी टीम 40च्या आतमध्ये रोखेल. फलंदाजी करणारी टीम 50 पर्यंत जाण्याचा प्रयत्न करेल. परंतु असं म्हणतात ना क्रिकेट नेहमी चर्चांना बायपास करत आपलं एक वेगळीच छाप उमटवत असते. तेच घडलं या मॅच मध्ये. पहिल्या सत्राचा खेळ समाप्त झालाय. 47 धावसंख्या झाले. विकेट गेल्या 4. कुठेही जाऊ नका मित्रांनो. ही खेळपट्टी थोडी गोलंदाजांच्या बाजूने. अशाच गोलंदाजींचा करिश्मा देखील सेकंड इनिंग मध्ये तुम्हाला पाहायला मिळेल. संघर्ष शिगेला पोहोचेल. 5 षटक 48 धावसंख्येचं टार्गेट आहे. परंतु तत्पूर्वी जाऊया आपण डीजे कडे.
सत्राचा खेळ इथे समाप्त झाला आहे. पहिल्या सत्रामध्ये 47 धाबा आल्या आणि आता 30 चेंडू 48 धावसंख्येची गरज आहे. स्काय रायडर्स बटवाडी घाटकोपर या संघाला NSP बॉईज नाला सोपारा संघाच्या विरोधात जिंकण्यासाठी या द्वितीय सत्राला आपण सुरुवात करतोय. आणि या आपण ऐकूया कॉमेंट्री बॉक्स मध्ये पुन्हा एकदा आवाज JG भोसले सरांचा. सोमने सरांचा आवाज तुम्ही या पूर्वार्धामध्ये ऐकत होतात. शिवसेना विभाग क्रमांक 7 विभाग प्रमुख आदरणीय श्री कुणाली सरमाळकर साहेब यांच्या माध्यमातून आयोजित असणाऱ्या धर्मवीर चषक 2024 देव फ्रेंड्स यांच्या माध्यमातून एक चांगल्या दर्जाची स्पर्धा गेली 30 वर्ष आपण या पावसाळी रबर बॉल क्रिकेट आणि छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण या ठिकाणावरती पाहत आहोत. प्रथम क्रमांक रोख रक्कम 2,50,000 रुपये व आकर्षक धर्मवीर चषक. द्वितीय क्रमांक रोख रक्कम 1,50,000 रुपये व आकर्षक धर्मवीर चषक. प्लेअर ऑफ द मॅच साठी आपण 3 पारितोषिक देत आहोत 3 खेळाडूंना. चला आघाडीची जोडी मैदानाच्या आतमध्ये यायला हवी. उत्कृष्ट फलंदाज, उत्कृष्ट गोलंदाज, उत्कृष्ट क्षेत्ररक्षक, आकर्षक सायकल आणि प्रत्येक खेळाडूला आकर्षक सायकल तथा प्लेअर ऑफ द टुर्नामेंट साठी आकर्षक चषक व इलेक्ट्रिक बाईक या स्पर्धेच्या माध्यमातून दिली जाते. पिरामिड केबल नेट या स्पर्धेमध्ये देण्यात येत आहे. न्यू मार्ट मेडिकल किट ज्यांच्या माध्यमातून देण्यात येत असताना पाहायला मिळत आहे. या स्पर्धेच्या माध्यमातून मयूर स्पोर्ट्स, फोर्स स्पोर्ट्स, SS SSS, सिल्वो, प्रो लिंक स्पोर्ट्स फ्लेक्स यांचे विशेष आभार आपण मानूयात. व मैदानाच्या आतमध्ये आघाडीची जोडी मैदानावरती दाखल होत असताना पाहायला मिळते. भावेश शेलारला आपण पाहतो एक लेफ्ट हँडर बॅटर म्हणून भावेश शेलारकडे नेहमी चांगल्या रीतीने खेळाडूंना प्रशिक्षण देण्यामध्ये देखील त्याचा हातखंड आहे आणि उत्कृष्ट दर्जाची स्वतःची एक अकॅडमी मॅच टाइम म्हणून देखील पाहायला मिळते. असा लेफ्ट हँडर बॅटर भावेश शेलार मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी आणि त्याच्या साथीला अमित नाईकला आपण मैदानाच्या आतमध्ये पाहत. रायगड जिल्ह्याच्या उरण तालुक्यातील एक छोटस गाव आहे इकडघर. ते इकडघर गावाला बिलॉंग करणारा मैदानाच्या आतमध्ये अमित नाईक बॅटिंगसाठी येत असताना पाहायला मिळतं. ज्याची फलंदाजीनं सर्व प्रेक्षक करतात लाईक तो अमित नाईक मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी दाखल होत असताना पाहायला मिळतं. आणि यावर्षीच्या हंगामामध्ये संपूर्ण भारतवर्षामध्ये भ्रमंती करत एक चांगल्या दर्जाची बॅटिंगसाठी तो जाणला जातोय. परंतु अगदी त्याच वेळेला गोलंदाजी मार्कवरती दाखल होत असताना पाहायला मिळतोय. चला थोडीशी घाई करा. अफजल येतो गोलंदाजी मार्कवरती. जलद गतीचा गोलंदाज अफजल ज्याला आपण पाहत आहोत. यसेनच्या पाठीमागे सुमित ढेकळेला आपण पाहतोय. चला क्षेत्ररक्षणाची अजर आहे गोलंदाजी मार्कवरती. अजर गोलंदाजी मार्कवरती दाखल झालेला पाहायला मिळत आहे. एक जिथे आपण पाहिलं ना तर एक मापक लक्ष्याचा पाठलाग करायचा. 48 धावा ही धावा फलकावरती पाहता जोगे ही टोटल छोटी वाटे. परंतु या क्रीडा नगरीवरती सध्याच्या घडीला गोलंदाजांचं प्रभुत्व, वर्चस्व आणि म्हणून की काय ही धावसंख्या एक मोठी म्हणताही येईल. अदरला आपण गोलंदाजी मार्कमध्ये पाहत आहोत. उजव्या हाताच्या बॅटरसाठी जिथे एक पॉइंट तैनात करण्यात आला. लेफ्ट हँडर बॅटर आहे. स्ट्राईक एंडवरती भावेश शेलार स्ट्राईक एंडवरती पाहायला मिळेल. घाटकोपरचा बटवाडीचा खेळाडू व मात्र स्ट्रायकर एंडवरती आहे. ऑन साइडला डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग मिड विकेट बॉडीज लॉंग ऑन लॉंग ऑफ तैनात करण्यात आला. त्याच वेळेला एक डीप एक्स्ट्रा कव्हर, एक स्वीपर कव्हर आणि एक पॉइंट डीप मध्ये पाहायला मिळतं. तर शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये स्वतः टीमचा बाहुबली आणि कर्णधार जिथे पाहायला मिळतो. शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये अदर पहिलं षटक गोलंदाजी मार्कवरती दाखवत असताना पाहायला मिळेल.
भरधाव वेगाने जलद गतीची गोलंदाजी करण्यासाठी या खेळाडूकडे जाणलं जातं. त्याची हेअरस्टाईल ही नेहमी चर्चेची विषय राहिली आहे. स्ट्राईक एंडवरती आहे भावेश. पहिला बॉल सामन्याला होते सुरुवात. पहिला बॉल कमी गतीने इथे टाकला, फिंगर रोल केली, चेंडूला वळण देण्याचा इथे प्रयत्न केला. कॉल आला पहिल्या चेंडूवरती DRS. ओव्हर स्टेपिंग साठी इथे DRS ची मागणी करण्यात आली आहे. ओव्हर स्टेपिंग साठीचा हा कॉल जो मात्र आपण पाहत आहोत. अरुणजी अंबावकर सर पंचाच्या भूमिकेमध्ये पाहायला मिळतात. ऑफिशियल म्हणून ते कामकाज करतात. नासीजी शेख यांना पण तिसऱ्या पंचांच्या भूमिकेमध्ये रेफर करण्यात आले. तिसरे पंच आणि तिसऱ्या पंचांच्या भूमिकेमध्ये आपण पाहतो. तर रमेशजी घोलतकर सर यांना देखील आपण पंचांच्या भूमिकेमध्ये पाहत आहोत. डिसिजन पेंडिंग प्रोलिंग स्पोर्ट्सवरती आपण या स्पर्धेत थेट प्रेक्षेपण पाहू शकता YouTube वाहिनीवरती. एक चांगल्या दर्जाचं नीट अँड क्लीन कॅमेरा वर्क, अगदी क्रिस्टल क्लिअर कॅमेरा वर्क या स्पर्धेच्या माध्यमातून पाहायला मिळतं. विपुलजी पांडुलकर आणि त्यांची संपूर्ण टीम या स्पर्धेसाठी सज्ज झालेली पाहायला मिळते. निर्णय काय येईल? पहिल्या बॉलवरती इथे चॅलेंजेस आहेत, कारण पहिला बॉल ओव्हर स्टेपिंग केली आहे की नाही अजरने हे पाहावं लागेल. डिसिजन पेंडिंग. पाहना टेक्नॉलॉजीचा किती वापर केला जातो. विविध अँगलने इथे पाहिलं जाईल, कारण पहिल्या षटकातील हा चेंडू जिथे महत्वपूर्ण जो मात्र पाहायला मिळणार आहे. निर्णय काय येतो पाहणं बंधनकारक असेल. डिसिजन अजूनही पेंडिंग आहे. छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण वांद्रे पूर्व चहू बाजूला जिथे प्रेक्षक वर्ग जे मात्र पाहायला मिळतात. नो बॉल. पहिला चेंडू या इनिंगचा या सत्रातील आणि तोही केला ओव्हर स्टेपिंग. नो बॉल. फ्री हिट देखील जो मात्र असेल. स्ट्राईक एंडवरती भावेश आहे. अनेक खेळाडूंना घडवणारा हा खेळाडू आज कशा रीतीची स्वतः बॅटिंग करतो हे देखील पाहणं गरजेचं. मॅच टाइम अकॅडमीसाठी ते चांगल्या रीतीचं कामकाज शो करतोय. यावेळेचा बॉल ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, यावेळेला थेट शरीरावरती आढळणारा चेंडू मात्र भावेश सेलासाठी मैदानाच्या आतमध्ये हाताळण्याचा प्रयत्न अजरच्या माध्यमातून जो पाहायला मिळतोय. पहिल्या बॉलवरती जिथे धाव फलकावरती धाव सध्या परिस्थिती आपण एक पाहतो जी अनलिगल डिलिव्हरी हाताळली होती. एक्स्ट्रा रन या स्पर्धेच्या माध्यमातून षटकाच्या माध्यमातून आपण पाहिले अजरला. 22 ऑन स्ट्राईक आहे. पुढचा बॉल गोलंदाज लेफ्ट आर्म अराउंड विकेटने. यावेळेला उजव्या बाहेर स्क्वेअर कट केला. डीप मध्ये प्रोटेक्शन ठेवलं. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात करण्यात आला. फेकी करण्यात येते. क्षेत्ररक्षकाच्या भूमिकेमध्ये क्षेत्ररक्षक जदवर चेंडूवरती येईल. जदवर आपला हजर जबाबीपणा इथे चांगल्या रीतीने दाखवेल. तद्वर मात्र एक धाव घेण्याची संधी एक मुभा होती. दोन्ही फलंदाजांकडे एक सिंगल इथे अर्जित करण्यात येते. 2 धावा धाव फलकावरती आहेत. अनेक युवा खेळाडूंना संधी देणं आणि आपल्या संघामध्ये स्थान देणं सुमित देकळला आपण नेहमी पाहिलं. उजव्या यशीच्या बाहेर पहिला बॉल पाठवला सीमारेषेच्या बाहेर. अमित नाईकच्या बॅटमधून येतो हा उत्तुंग आकर्षक आकाशाला गवसणी घालणारा षटकार. कोरडे आणि भूषणजी जाधव स्काय रायडर. विकासजी कोरडे आणि भूषणजी जाधव स्वतः संघ मालक आहेत, ज्यांना आपण पाहत आहोत. त्यांना विनंती असेल आपण या व्यासपीठावरती दाखवण्यावरती. तसेच या ठिकाणी अजिम शेख साहेब शाखा प्रमुख उपस्थित राहिलेले आहेत. त्याचबरोबर जिलानीबाई उपविभाग समन्वयक या दोन्ही मान्यवरांचं हार्दिक स्वागत. पुढचा बॉल कमी गतीने येता हाताला. एक मोठा स्ट्रोक आल्यानंतर दडपण इथे आलंय. एक प्रेशर क्रिएट केलंय फलंदाजाने गोलंदाजावरती. पुढ्यात आलेला बॉल अमित नाईकने पहिल्याच बॉलवरती आल्या ज्या पद्धतीने स्ट्रोक इथे खेळला ना, जणू काय त्याने सांगण्याचा प्रयत्न केला की नाही चालणार रणबंदी. गोलंदाजाने इथे जी काय रणबंदी केली ना, ती रणबंदी जुगारण्याचा प्रयत्न अमित नाईकने पहिल्याच बॉलवरती केला. चांगल्या दर्जाचा फटका त्याच्या माध्यमातून पाहायला मिळाला. 9 धावा धाव फलकावरती आहेत. फॉर्मामध्ये आहे आणि खऱ्या अर्थाने या वर्षीचा हंगाम त्याने निश्चितच चांगल्या रीतीने गाजवलाय. ज्याला स्ट्राईक एंडवरती आपण पाहतो.
काही ग्रामीण खेळाडू आहेत ना ज्यांच्या नावाने ह्या गावांची नावं आणि ओळखली जातात, त्यापैकी एक आहे छोट्याशा इकडघर गावामधून येणारा खेळाडू अमित नाईक. पुढचाच बॉल, आणखीन एक, वन्स अगेन अनदर विकेट. दॅट इज अ मॅग्निफिसंट, फॅन्टास्टिक अँड फॅब्युलस स्ट्रोक. नाईकची फलंदाजी पाहिल्यानंतर ना जणू काय त्याने मेसेज दिलाय, भुला के डर कुछ अलग कर. गोलंदाजाने जी काही भीती निर्माण केली ना फलंदाजांच्या मनामध्ये ती दूर केली. फ्लॅट खेळाय, समोर आहे रवी बुंबक, त्याच्या हातातून निसटला झेल. चेंडू सीमारेषेच्या बाहेर येतोय. बॅक टू बॅक तिसरा षटकार. आक्रमकता ही क्षणभंगूर असते आणि या क्षणभंगूरतेचा डाग कुठे ना कुठेतरी पुसण्याचा प्रयत्न अमित नाईक करतोय. दुसरी घेणारा बॉल कमी गतीने टाकण्याचा प्रयत्न. इथे पुन्हा एकदा नो बॉल, नो बॉल. धावा धावा आणि धावा. अक्षरशः या षटकामध्ये धावांचा पाऊस पाडलाय. 22 धावा धाव फलकावरती आहेत. पहिल्या 5 बॉलचा खेळ संपलाय. येणारा चेंडू हा फ्री हिट असणार आहे. अमित नाईक स्ट्राईक इनवरती आहे, जो 4 चेंडू आणि 18 धावसंख्येवरती नॉकआउट खेळतोय. 3 उत्तुंग षटकार त्याच्या बॅटमधून आलाय. अमित नाईक हेलिकॉप्टर ऑन साइडला, चेंडू सीमारेषेच्या बाहेर. चौथा आलाय षटकार अमित नाईकच्या बॅटमधून. मी प्रो लिंक वरती ना पुन्हा एकदा हा स्ट्रोक पाहू इच्छितो, कारण स्ट्रोक खेळल्यानंतर तसाच उभा राहिला होता. जणू काही होल्ड पोस्ट सांगण्याचा प्रयत्न केला अमित नाईकने. तू खीच मेरी फोटो. शेवटच्या बॉल वरती काय षटकार त्याने खेचलाय. नेत्रदीपक बॅटिंग देणे गेली आहे. पहिल्या षटकामध्ये धावा धावा आणि धावा आल्या. तब्बल 28 धावा येत असताना पाहायला मिळाल्या. प्रो लिंक वरती आपण रिॲक्शन रिप्ले पाहतो. ही किमया आहे विपुलजी पांडुलकर आणि संपूर्ण टीमची प्रो लिंकच्या माध्यमातून. शेवटचा चेंडू इथे दाखवण्यात येतोय, कारण ज्या पद्धतीने फटका खेचला ना अमित नाईकने, तो त्याच रीतीने तसा चेंडूकडे केवळ पाहत राहिला. पहा ज्या पद्धतीने स्ट्रोक हेलिकॉप्टर खेळला डाऊन द ग्राउंड आणि तसा चेंडूकडे केवळ पाहत राहिला, कारण ज्या पद्धतीने त्याने बॅटिंग केली ना मॅच मध्ये. आज इथे निर्भीड आणि निर्धास्तपणे बॅटिंग करत असताना अमित नाईकला आपण पाहिलं. धाव फलकावरती धावा 28. अमित नाईकने 5 चेंडू 24 धावा त्याच्या बॅटमधून पाहायला मिळाल्यात. राहुल जोगाडिया गोलंदाजी मार्क वरती दाखल होत असताना पाहायला मिळतं. चेंबूरचा या खेळाडूने जिथे इंटरचं क्रिकेट नेहमी गाजवलं, परंतु टेनिस क्रिकेटचा एक नन्ना मुन्ना जादूगार, फार कमी वयामध्ये डेब्यू करणारा खेळाडू. हाफ ट्रॅकर कमी गतीने इथे हाताळण्याचा प्रयत्न इथे करण्यात आला. मला ज्या पद्धतीने त्याने गोलंदाजी केलेली पाहायला मिळते. 6 चेंडू 6 धावा ही डिफेंड केलेल्या आजही आठवतात. ऐरोलीचं क्रीडांगण आणि ऐरोलीच्या क्रीडांगणावरती या खेळाडूने सुमित देकवेने भरोसा दाखवत असताना गोलंदाजी केली आणि पावसाळी रबर बॉल क्रिकेटमध्ये हा कारनामा केलेला पाहायला मिळाला. राणा अंकलची स्पर्धा 28 धावा धाव फलकावरती आहेत. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. दुसऱ्या षटकामध्ये राहुल जोगाडिया गोलंदाजी करतात. धावा रोखाव्या लागतील. कमी गतीने इथे टाकला, फिंगर रोल केली. राहुल जोगाडिया हे अस्त्र राहिलंय. चेंडू वळवण्याची कसब त्याच्याकडे आहे. फलंदाजीतील गोलंदाजीतील नवनवीन पैलू इथे पाडण्याचा प्रयत्न तो निश्चितच करेल, यात मात्र शंका नाही. धावा आणि धावा पहिल्या षटकामध्ये पाहायला मिळाला. 4 उत्तुंग षटकार अमित नाईकने खेचलेले पाहायला मिळाले होते. उजव्या बाहेर आणखीन एक स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न ललित होत नाहीये. कुठे ना वैगून ओळखले की काय पहिल्या षटकातील फलंदाजाचे, आणि म्हणून की काय त्या दाटणीचे चेंडू इथे हाताळण्याचा प्रयत्न होतोय. 7 चेंडू 24 धावा अमित नाईक. इथे भावेश शेलारला आपण पाहतो. 4 बॉल 1 धाव त्याच्या बॅटमधून आले. करण रन रेट
19.33च्या सरासरी धावगतीवरती धावफलक पुढे सरकत आहे. आस्किंग रन 4.75. खेळ गुजवेसीच्या बाहेर सुमित डेगळे यशांच्या पाठीमागे चेंडू निर्धाव स्वरूपाचा येत असताना पाहायला मिळतं. डॉट बॉलचे पर्सेंटेज आता मात्र वाढू लागले आहेत. गोलंदाजी मार्कमध्ये राहुल जोगाडियाला लगातारचे 3 चेंडू त्याने निर्धाव स्वरूपाचे हात आल्यात. फॉर्मामध्ये असणाऱ्या बॅटरच्या अगेन्स्ट अशा राटणीची गोलंदाजी ही फार महत्वाची राहते. आदित्य प्रिया लॉजिस्टिक कळंबोली टीम ते लक्ष देतात की आपण रेडी राहा. लगातारचे चेंडू इथे निर्धाव स्वरूपाचे येत असताना पाहायला मिळतात. 4 चेंडू निर्धाव स्वरूपाचे आलेत. पहिलं निर्धाव षटक या स्पर्धेतलं सिद्धार्थ राऊतच्या नावे राहिलं. पुढचा बॉल हा चेंडू बॅक फुटला. नो लुक स्ट्रोक ऑन साइडला खेळलाय. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली येतोय. टिपला गेला झेल. संपला फलंदाजाचा खेळ. अमित नाईक बाद. बॅटर मैदानाच्या आतमध्ये निमेश दाखल होत असताना पाहायला मिळतं. 29 धावा फलकावरती 2 षटकांचा खेळ संपला. राहुल जोगाडियाच्या या षटकाचा एकंदरीत आपण विचार केला लगातारचा दुसरा गोलंदाज या स्पर्धेतला आणि पहिल्या दिवशी पाहायला मिळतोय ज्याने निर्धाव षटक हाताळलाय राहुल जोगाडिया. प्रभाकर गोलंदाजी मार्कवरती दाखल होत असताना पाहायला मिळेल. तिसऱ्या षटकाच्या दरम्यान मिडन ओव्हर राहुल जोगाडियाने आता एक विकेट मिडन ओव्हर त्याच्या माध्यमातून जी मात्र पाहायला मिळाली. सिद्धार्थ राऊतच्या पंक्तीमध्ये आणि निर्धाव षटक टाकणाऱ्यांच्या यादीमध्ये येऊन राहुल जोगाडिया मात्र बसलेला पाहायला मिळतो. दुसरा गोलंदाज या स्पर्धेतला ज्याने मात्र निर्धाव षटक हाताळलंय प्रभाकर. हा बॉल इथे ऑन साइडला खेळला. क्षेत्ररक्षक आहे त्याच्या मस्तकावरती दिली आहे दस्तक. भावेच्या बॅटमधून षटकार. संपूर्ण महाराष्ट्रभर मॅच टाइम स्पोर्ट्सचा ब्रँड अँबॅसिडर बॅटिंग करतोय आणि स्वतः एक स्पोर्ट टीचर देखील. काय षटकार आला बावेच्या बॅटमधून. आणखीन एक ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. इथे खाली राहिला बॉल जो मात्र घोषांकित क्षेत्रामध्ये ट्रॅव्हल होतोय. रन्स मिळत असताना पाहायला मिळते ती 1 बाईटच्या स्वरूपामधून धावफलकावरती एकेरीच्या मदतीने जिथे 36 धावा धावफलकावरती आहेत. 48 पाठलाग करायचा. 36 बनल्यात. 12ची आवश्यकता आहे या मॅच मध्ये. प्रभाकर पुढचा बॉल. आणखीन एक बॅटची लिडिंग एज घेतली आहे. घोषांकित क्षेत्रामध्ये चेंडू ट्रॅव्हल होत असताना पाहायला मिळतोय. धावफलकावरती एकेरीच्या मदतीने जिथे 37 धावा धावफलकावरती आहेत. 11ची केवळ आवश्यकता आहे. मॅच बनू शकते. विकेट मिळवाव्या लागतील कारण आपण क्रिकेटचे पूरक समीकरण आहे. जिथे विकेट जातात तिथे धावा थांबतात. उजव्या एसीच्या बाहेर बॉल स्ट्रोक स्क्वेअर कट केला. धाव मिळेल इथे एक. 22 पदललित्य त्याचा बॉटम हँड तितकासा स्ट्रॉंग पाहायला मिळाला. एकेरीच्या मदतीने 38 धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. सध्याच्या घडीला सोशल नेटवर्किंग साईटचं मोठं जाळं आहे आणि या जाळ्यामध्ये इंस्टाग्रामवरती नुकतेच 60,000 फॉलोवर ज्या खेळाडूने कंप्लीट केले तो बॅटिंग करतोय. बाबेश पुढचा भाव. यावेळेला एक्स्ट्रा कव्हरला एक्स्ट्रा ऑर्डिनरी स्ट्रोक. चेंडू डीप एक्स्ट्रा कव्हर रिझनच्या बाहेर. सो ब्युटिफुल सो एलिगंट लुकिंग लाईक वाव. षटकार.
आदित्य प्रिया लॉजिस्टिक कळंबोली टीमचा कर्णधार विशाल शाह आपलं लक्ष भेटेल. चला प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये उपस्थित राहा. विशाल शाह आदित्य प्रिया लॉजिस्टिक कळंबोली टीमचा कॅप्टन. हाफ ट्रॅकर बॉल ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. आणखीन एक चेंडू जो मात्र ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न करण्यात आला. घोषांकित क्षेत्रामध्ये चेंडू ट्रॅव्हल होतो. शेवटच्या बॉलवरती एक धाव इथे प्राप्त होत असताना एकेरीच्या मदतीने एकेरीच्या मदतीने 45 धावा धावफलकावरती आहेत. येणारे 12 बॉलचा खेळ शेष आहे. 12 चेंडू आणि विजयासाठी 3ची आवश्यकता. 12 चेंडू आणि 3 धावा. या स्पर्धेच्या माध्यमातून 2 महिला स्कोरर कामकाज करत असताना पाहायला मिळतात. सोनमताई चव्हाण खास रत्नागिरीहून आज या स्पर्धेसाठी ते दाखल झालेल्या पाहायला मिळतात. आणि अगदी प्राजक्ताताई देसाई यांना देखील आपण पाहतोय ज्यांच्या माध्यमातून IPL मध्ये स्कोरिंग करण्यात आली. त्या प्राजक्ताताई देसाई यांना गुणलेखकाच्या भूमिकेमध्ये आपण पाहत आहोत. राहुल जोगाडिया गोलंदाजी मार्कवरती. स्ट्राईक रेंजवरती निमेश रेडकर. निमेश ऑन स्ट्राईक. उर्वरित 12 चेंडू आणि विजयासाठी 3 धावसंख्येची आवश्यकता. हा चेंडू कमी गतीने राहुल जोगाडिया. खेळपट्टी थोडीशी संत या षटकामध्ये जी मात्र कामकाज करत असताना पाहायला मिळते. धाबाही तितक्याशा आल्यात कारण या खेळपट्टीवरती चांगला परफॉर्मन्स करेल ना तोच खेळाडू निश्चितच विजय मिळवू शकतो. हे अमित नाईकने दाखवून दिला. वेगवान हा बॉल अगदी खेळपट्टीमध्ये स्किट झालाय. यशांच्या पाठीमागे सुमित डेकळेचे रिॲक्शन सारं काही सांगून जात आहेत. खेळपट्टी किती फास्ट आहे. वेगवान हा बॉल इथे पाहायला मिळतोय. केवळ 2ची आवश्यकता या मॅच मध्ये राहिली आहे. सामना खुला केला अमित नाईकने केलेली फलंदाजीच्या जोरावरती. पुढचा चेंडू फटका चांगला. मॅच फिनिश केली आहे. सामना इथे फिनिश केला. निमेश रेडकरच्या बाटमध्ये येतो हा उत्तुंग षटकार. मॅन ऑफ द मॅच पुरस्कार